अशोक स्तंभ भागातील प्राचीन श्रीराम मंदिर या ठिकाणी देखील रामनवमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली। महिला भाविक तसेच पुरुष भाविकांनी या ठिकाणी येऊन सकाळपासूनच भक्तिमय रामगीते गायली। या ठिकाणी असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन श्रीरामाचे दर्शन घेतले। अशोक स्तंभ भागातील श्रीराम मंदिर परिसरामध्ये 14 मोठे पातिले महाप्रसाद देखील करण्यात आला होता। अशोक स्तंभ संपूर्ण परिसर हा भक्तिमय वातावरणाने फुलून गेलेला होता। याविषयी अधिक माहिती दिली आहे एका भाविकाने। आज श्रीरामनवमी या निमित्ताने आज नाशिकमध्ये अशोक स्तंभ या ठिकाणी हे जे प्राचीन राम मंदिर दिसतंय या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने हा रामनवमी सण या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। या वर्षीचा दुग्ध शर्करा योग म्हणजे याच वर्षी 22 जानेवारी या दिवशी अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा झाली। त्यामुळे एक वेगळा आनंद या रामनवमीला आपल्याला पाहायला मिळतो। दरवर्षी सालाबादप्रमाणे या राम मंदिरात मोठ्या आनंदाने इथं भजन संध्या त्यानंतर महाप्रसाद असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात। त्याचबरोबर हा कार्यक्रम ऐकण्यासाठी परिसरातील किंवा आजूबाजूचे बरेचसे भाविक या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतात आणि खऱ्या अर्थाने ही रामनवमी साजरा करण्याचा प्रयत्न करतात। धन्यवाद। ज्ञानेश्वर करपे अशी मोठी पातेले आहेत ज्यामध्ये महाप्रसाद 14 पातेले बनवण्यात आला। तो देखील चुलीवर व लाकडांवर भाविकांनी दिवसभर या महाप्रसादाचा आनंद घेतला। वेद मंदिर परिसरामध्ये देखील देवी भागवत 7 दिवसापासून अखंडपणे चालू होता। मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली। या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। भाविकांनी रामनवमी साजरी करताना महिला भाविकांनी भक्तिमय गीते गायली। Hey!